नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो विषय आहे ना, तो आपल्या एका सबस्क्रायबरने किंवा व्ह्युअरने मला व्हॉट्सॲपवर विचारला होता की या विषयाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. सगळ्यांच्याकडे अशी गुड न्यूज आल्यानंतर पहिले ते 2-3 महिने झाल्यानंतर एक विधी केला जातो. अगदी बरोबर आहे, चोरचोळी केली जाते. याला चोरचोळी पण म्हटलं जातं किंवा चोर ओटी असंही म्हटलं जातं. तर आज आपण चोरचोळी किंवा चोर ओटी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता ही जी मी माहिती देते ना, ही सर्वसाधारण माहिती असते. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या परंपरेने आलेली अशी प्रत्येकाकडची माहिती वेगवेगळी असते. काही जणांकडे चोरचोळी केली जाते तर काही जणांकडे करण्याची पद्धतही नसते. आता आपण चोरचोळीबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. चोरचोळी ही माहेरी भरली जाते. हल्ली आता सासर माहेर सगळे एकत्र होऊन सुद्धा चोरचोळी भरतात. पण ही चोरचोळी नक्की भरायची केव्हा असते, कधी असते, कोणी भरायची असते, कशी भरायची असते, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. बरं, शिवाय हा विषय अगदी नाजूक, त्यामुळे असं वाटतं की याच्यामध्ये काही गडबड व्हायला नको. त्यामुळे मग आपण आपल्या घरातील मोठी मंडळी, आपले गुरुजी किंवा आजूबाजूच्या आपल्या मैत्रिणींना विचारतो आणि त्याप्रमाणे चोरचोळीचा कार्यक्रम करतो. आता पूर्वीच्या वेळेला काय होतं की मुली लहान असायच्या, अगदी शहाण्या झाल्यानं की 14व्या-15व्या वर्षी त्यांची लग्न व्हायची. 15-16 किंवा 16-17 वर्षाचे असतानाच त्यांना दिवस राहिले जायचे. आता जशी प्रगत उपचार पद्धती आहे तशी काही पूर्वी नसायची आणि त्यामुळे चोरचोळीची पद्धत पडली असावी असं मला वाटतं. कारण पाळी चुकल्यानंतर 2 महिने तर असे तसेच निघून जातात आणि एकदा का कन्फर्म झालं की तिला दिवस गेलेत की मग आनंदाने तिची चोरचोळी भरली जाते किंवा चोरोटी भरली जाते. हल्ली मात्र सासर आणि माहेरचे दोघं मिळून सुद्धा चोरोटी किंवा चोरचोळी भरण्याचा कार्यक्रम करतात. परंतु चोरचोळी ही फक्त माहेरी भरण्याची पूर्वीपासून आपल्याकडे पद्धत आहे. ज्यावेळेला आपल्या मुलीला दिवस गेले तसं लक्षात येतं किंवा आपल्याला कळतं, त्यावेळेला मग एखादा शुभ दिवस बघून माहेरच्यांनी त्या मुलीला म्हणजेच आपल्या लेकीला घरी आणावं. अर्थात कोड कौतुकाचाच दिवस किंवा तो सोहळा असतो. लेक माहेरी आलेली आहे, तिला दिवस गेलेले आहेत असं म्हटल्यावर तिची आजी, आई, काकू, मावशी सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. मग एखादा शुभ दिवस शुभ वेळ बघून तिची चोरचोळी किंवा चोरोटी भरली जाते. आता ही चोरचोळी कशी भरायची, तर देवापुढे पूर्वेकडे तोंड करून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्याच्यावर तिला बसवावं. नंतर हळदी कुंकू लावून साधं खणा नारळाने तिची ओटी भरावी. ओटीमध्ये काय काय असावं, तर सुपारी असावी, लेकुरवाळी हळकुंड असावी, नंतर एखादं नाणं असावं. काही जणांकडे 5 फळ द्यायची सुद्धा पद्धत असते. नारळ असावा. नारळसुद्धा अस्वलच असला पाहिजे असं काही नाही बरं का. साध्या नारळाने जरी ओटी भरली तरीसुद्धा चालू शकते. अशी सगळी छान आपण साग्रसंगीत ओटीची तयारी केली की हिरवा खण किंवा हिरवी साडी देऊन तिची छान ओटी भरावी. पेढा, बर्फी किंवा एखादा गोड पदार्थ करून तिचं तोंड गोड करावं. तिला औक्षणही करावं. आता एक गंमत म्हणून सांगते. माझ्या माहेरी माझ्या आजीने एक सांगितलं होतं बरं का, की त्यावेळेला मुली अगदी लहान असायच्या. मग त्यांच्या ओटीमध्ये त्या नारळाचं ओझंसुद्धा त्यांना कसं झेपायचं की नाही, म्हणून आजीने आमच्या फुलांनी तिची ओटी भरली होती. आहे की नाही. माहेरची माणसं असो किंवा सासरची आपल्या डोहातुलीचं किंवा दिवस गेलेल्या आपल्या लेकीचं किती कोडकौतुक, किती काळजी घेत असतील. काही जणांकडे मात्र त्या चौरंगाखाली पंचामृत ठेवायची पद्धत आहे. म्हणजे त्या दही, दूध, तूप, साखर आणि मध ह्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवलं जातं. त्याचं कारणही खूप छान आहे बरं का. डोहातुलीने दिवस राहिल्यापासून रोज 2दा किंवा 3दा तरी पंचामृताचं सेवन करावं. पंचामृत हे डोहातुलीच्या तब्येतीला तसंच बाळाच्या तब्येतीला सुद्धा अतिशय उत्तम असतं. अगदी दिवस पूर्ण होतो रोज जरी पंचामृत घेतलं ना तिने तरीसुद्धा चालू शकतं. मग कधी त्याच्यामध्ये बदाम कापून घालावेत, कधी काजू कापून घालावेत, अगदी खोबरं खसखस जरी अर्धा चमचा घातली तरीसुद्धा चालतं. चोरचोळी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला भरली जाते. चोरचोळी भरताना तिला हार म्हणा किंवा फुलांची वाडी वगैरे असं काही भरलं जात नाही बरं का. अगदी मगा सांगितलं ना तसे साधेपणाने चोरचोळी भरली जाते. चोरचोळी काही जणांकडे 3रा महिना संपत आला की त्यावेळेला भरली जाते. काही जणांकडे 4थ्या महिन्यातसुद्धा चोरचोळी भरली जाते. तर काही जणांकडे 5व्या महिन्यातसुद्धा चोरचोळी भरली जाते. मात्र एकदा ही चोरचोळी किंवा चोरोटी भरल्यानंतर ज्या वेळेला आपण 7व्या महिन्यात तिचं परत डोहा जेवण करतो त्याच वेळेला पुन्हा तिची ओटी भरायची. तोपर्यंत कुठलंही कार्य असो किंवा कुठलंही जरी विधी असेल तरी डोहातुलीची 7वा महिना तिला लागूस्तोवर ओटी भरली जात नाही. चोरचोळी किंवा चोरोटी भरल्यानंतर आपले जवळचे नातेवाईक, अगदी जवळच्या मैत्रिणी यांना ही गुड न्यूज सांगितली जाते.
मात्र 7व्या महिन्यात ज्या वेळेला डोहाळे जेवण केलं जातं तेव्हा मात्र सगळ्यांना बोलवलं जातं बरं, कारण दणक्यात डोहाळे जेवण केलं जातं. डोहाळे जेवणसुद्धा अनेक पद्धतीने केले जातात, त्याचा मात्र आपण एक वेगळा व्हिडिओ करू. ज्यांनी मला प्रश्न विचारला ना, तर त्या आहेत अमेरिकेमध्ये आणि आत्ता त्यांना 3रा-4था महिना लागला असेल आणि त्यामुळे त्यांना चोरचोळी कशी भरावी त्यांनी मला ते विचारलं. आता 3ऱ्या-4थ्या महिन्यात तिथे आई वगैरे असं जवळचं कोणी नसेल, मग अशा वेळेला मैत्रिणी किंवा मावशी असेल, काकू असेल, आपले इतर जे नातेवाईक असतील त्यांनीसुद्धा ही चोरोटी भरली तरीसुद्धा चालू शकते. काही काही वेळेला माहेर खूप लांब असतं, अशा वेळेला सासरच्यांनी जरी चोरोटी केली किंवा चोरचोळी भरली तरीसुद्धा चालू शकतं. त्या दिवशी छान गोडाधोडाचा, मुख्य म्हणजे तिला आवडेल असा छान स्वयंपाक करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि छान रांगोळी काढून त्या दिवशी तिचं कोडकौतुक करायचं. नंतर आणखीन एखाद दुसरा दिवस राहिल्यानंतर मग ती सासरी गेली तरीसुद्धा चालू शकते. पण त्यानंतर मात्र डोहाळ्यातुलीची काळजी घ्यावी लागते बरं का. आता डोहाळे जेवण कसं करायचं, कुठल्या पद्धतीने, किती प्रकाराने डोहाळे जेवण केली जातात याबद्दलसुद्धा एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपण लवकरच प्रसारित करणार आहोत. तो तुम्ही नक्की बघा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि इतर आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आपल्या चॅनलबद्दल माहिती सांगायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.